लाडकी बहिणीचा लाडक्या ताईंनो 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि या हप्त्याबद्दल वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, बऱ्याच अशा ताई आहेत त्यांना 14वा हप्ता भेटणार नाहीये। अशा कोणत्या ताई आहेत त्यांना 14वा हप्ता भेटणार आहे? सगळ्या गोष्टी तर समोर यायला सुरुवात झाली आहे, याद्या पण यायला समोर सुरुवात झालेली आहे। पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, अजून एक मोठी बातमी समोर आली आहे। अशा काही लाडक्या ताई आहेत, या श्रीमंत आहेत, ज्यांच्या घरामध्ये नोकरदार आहेत, त्या स्वतः नोकरदार आहेत। अशा लाडक्या ताई या ठिकाणी पैसे वसूल करत आहेत, लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले आणि आतापर्यंत त्यांना पैसे पण भेटलेत। आणि अशा बऱ्याच लाडक्या ताई अजून घरामध्ये आहेत ज्यांना पैसे भेटत आहेत। आणि ज्या लाडक्या ताई अशा आहेत, गरीब लाडक्या ताई आहेत, त्यांच्या घरामध्ये फक्त नवीन अटीमुळे की बाबा घरामध्ये 2 पेक्षा जास्त नको, अशा या अटीमुळे बऱ्याच लाडक्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला नाहीये, 13वा हप्ता भेटलेला नाहीये। अशा गरीब लाडक्या ताईंसाठी आपल्या सगळ्यांना पुढे यायला हवे, सरकारला मागणी करावी लागणार आहे आपल्याला लाडक्या ताईंनो की बाबा लाडक्या ज्या ताई आहेत, गरीब ताई आहेत, त्यांना सगळ्यांना सरसकट हप्ता देऊन टाकावा। तर आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर बोलणार आहे, पण अगोदर अपडेट काय आहे ती अपडेट तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि बघा या ठिकाणी 14वा हप्ता ज्याची आपण सगळेजण वाट बघत बसलो की बाबा आम्हाला 12वा हप्ता भेटेल, नंतर त्याच्यामध्ये 13वा हप्ता भेटेल आणि 14वा हप्ता भेटेल, अशा सगळ्या लाडक्या ताईंची या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे। बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी घाबरत आहेत की बाबा यावेळेस आमचा हप्ता बंद नको व्हायला। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन आला असा लाडक्या ताईंनो सबस्क्राइब करून ठेवा। आपल्या लाडक्या बहिणीचं हक्काचं हे चॅनल, त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचे। तर श्रीमंत बहिणींना या ठिकाणी मिळाला हप्ता। बऱ्याच अशा लाडक्या ताई आहेत ज्या श्रीमंत आहेत त्यांना हप्ता भेटत आहे आणि ज्या लाडक्या ताई गरीब आहेत त्यांना हप्ता बंद झालाय। याच्याबद्दल या ठिकाणी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। 14वा हप्ता केव्हा मिळणार आहे ते पण बघूया। कोणत्या महिलांना मिळाला हप्ता, कोणत्या अशा श्रीमंत महिला आहेत त्यांना हप्ता मिळालाय ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। आणि 14वा हप्ता कोणाला मिळणार हे पण तुम्हाला सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय बघा, साम टीव्हीची एक बातमी समोर आली आहे। वेळ बघा, दिनांक बघा 20 ऑगस्ट दुपारची बातमी आहे। म्हणजे लेटेस्ट, सर्वात लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दाखवत आहे लाडक्या ताईंनो। साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर दाखवत आहे। काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना धक्कादायक तुमच्या समोर वाचू शकता लाडक्या ताईंनो, मी वाचायची पण गरज नाहीये, तुमच्या समोर सगळ्या गोष्टी दाखवत आहे। साम टीव्हीची बातमी आहे, धक्कादायक। जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतला लाडक्या बहीण योजनेचे 1,500 रुपये। या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय बघा 1183 म्हणजे जवळजवळ 1200 लाडक्या बहिणी अशा आहेत जिल्हा परिषदेच्या श्रीमंत लाडक्या बहिणी, सरकारी नोकरदार लाडक्या बहिणी यांनी स्वतः या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी घेतलेले आहेत। बघा या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघड आलेला आहे। जिल्हा परिषदेच्या जवळपास 1000हून अधिक कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलाय। आता हा आकडा फक्त एका जिल्ह्याचा परत सांगतोय, छोट्या एका जिल्ह्याचा आकडा आहे। तुम्हाला पण असं वाटेल की पूर्ण महाराष्ट्रामधून एवढा आकडा आहे का, फक्त 1200चा आकडा आहे का? नाही लाडक्या ताईंनो, एका छोट्या जिल्ह्याची ही पडताळणी आलेली आहे। तुम्हाला आता पुढे दाखवतो सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि तुमचं काय मत आहे, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत लाडक्या ताईंनो, कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटकन कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचंय। साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे। हिंगोली जिल्हा बघा, एक छोटा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1200 लाडक्या ताई अशा आहेत जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कर्मचारी आहेत आणि त्यांनी सरकारी नोकरदार असून पैसे मिळवत असून श्रीमंत असून लाडक्या बहिणीचे या ठिकाणी पैसे घेतलेले आहेत। काय नेमकं बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरलेली आहे। मागील विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे महायुतीला फायदा झालेला आहे, पण या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचं उघड आलेलं आहे। आतापर्यंत लाखो अपात्र लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। आता या अपात्र लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे जमा होणे बंद झालेले आहे। त्यात आता आणखी एक प्रताप उघड झालेला आहे। बघा सगळ्याला माहिती आहे की बाबा 12वा हप्ता 13वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटलेला नाहीये, त्याच्यामध्ये गरीब पण आल्या। बऱ्याच लाडक्या ताई अशा एकदम हातावरल्या पोट असलेल्या लाडक्या ताई आहेत ज्यांना 1500 रुपये म्हणजे खूप मोठं, 1500 रुपये म्हणजे त्यांच्यासाठी 15,000 रुपये असं वाटतंय। तर अशा लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत आणि ज्या लाडक्या ताई आहेत ज्यांना लाख रुपये पगार आहे, 2-2 लाख रुपये पगार आहे, अशा लाडक्या ताईंनी 1,500 रुपये या ठिकाणी घेतलेले आहेत। बरं ठीक आहे, घेतले असतील, काही काळजी करू नका बाबा, त्यांना आपण या ठिकाणी
काही लाडक्या बहिणीची या ठिकाणी भेट म्हणूया, पण ज्या लाडक्या ताईंना गरीब आहेत त्यांचे तरी हप्ते बंद करू नका, किंवा ह्या ज्या लाडक्या ताई आहेत 1200 लाडक्या ताई असतील किंवा महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच जिल्ह्यामधल्या लाडक्या ताई असतील, भले त्यांनी आतापर्यंत पैसे घेतले असतील, सरकारकडे विनंती आहे की त्यांचे पैसे तुम्ही वसूल करू नका, त्या पण लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पण मुद्दा हा आहे की ज्या गरीब लाडक्या ताई आहेत त्यांना पैसे वेळेवर भेटायला पाहिजेत, त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे यायला पाहिजेत, आणि ज्या पात्र ताई या ठिकाणी अपात्र केलेल्या आहेत, घरामध्ये 2 पेक्षा जास्त आहेत असं सांगून कारण सांगून बऱ्याच ताईंना बाहेर काढले योजनेतून, त्या लाडक्या ताईंना या ठिकाणी योजनेमध्ये परत घ्यावं असं मी सरकारकडे मागणी करत आहे, विनंती करत आहे, हात जोडून त्यांची विनंती करत आहे. त्या लाडक्या ताई बरेच लाडक्या ताई असतील की सर तुम्ही दररोज मागणी करत आहेत, दररोज या ठिकाणी विनंती करत आहेत, मग सरकार आपलं ऐकणार का? 100% ऐकणार. परत सांगतो लाडक्या ताईंनो, आणि लक्षात घ्या, मी या ठिकाणी दररोज कोणी बोलू नाही, सपोर्ट करू ना काय करू, मला काही घेणं देणं नाहीये, मी माझं काम करत राहणार आहे, तुमच्या सगळ्याला मदत करत राहणार आहे, पुढाकार घेत राहणार आहे, सरकार पुढे आपल्या सगळ्यांची मागणी मांडत राहणार आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं लाडक्या बहिणीचं चॅनल आहे, त्या चॅनलच्या वतीने हा ट्रिक्स गुरु दादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे आणि दररोज मागणी करत राहणार आहे, दररोज प्रत्येक व्हिडिओमध्ये मागणी करत राहणार आहे. गरीब ताईंना या ठिकाणी पैसे मिळायला पाहिजे, हप्ता मिळायला पाहिजे. ज्या ताई लाडक्या ताईंना पात्रतेतून काढलेला आहे त्यांना लवकरात लवकर पात्रतेमध्ये घ्यायला पाहिजे अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. सगळ्यांनी सपोर्ट करायचा लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, कारण की ही लढाई फक्त माझी नाहीये, मी पुढाकार घेतला याचा अर्थ नाही माझी लढाई आहे, सगळ्यांची आपली लढाई आहे, आपण सगळ्यांनी जिंकायचं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करत राहायचं आहे. चला तर या ठिकाणी आपण बघूया पुढे अजून काही महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजे सरकारकडे अजून एक मागणी आपण करत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, बघा सरकारकडे मागणी करत राहावं लागणार आहे. हातावर हात ठेवून फक्त शांत बसून गप्प बसून फक्त अपडेट्स देऊन चालणार नाहीये, तुमच्यासाठी फक्त अपडेट्सचे व्हिडिओ देऊन चालणार नाहीये, तुमच्यासाठी खंबीरपणे उभा पण राहावं लागणार आहे. तर माझ्या इतर बांधवांना, जे रिपोर्टर बांधव असतील, टीव्ही वाले बांधव असतील, न्यूजपेपर वाले बांधव असतील, वृत्तपत्रवाले बांधव असतील, त्या सगळ्यांना मी विनंती करत आहे, आपल्या लाडक्या बहिणीसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि त्यांच्या सगळ्यांसाठी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. बघा अजून एक सरकारकडे आपली मागणी आहे, ज्या ज्या लाडक्या ताईला 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, त्यांना या ठिकाणी 4,500 रुपये भेटायला पाहिजेत. म्हणजे 12वा, 13वा, 14वा एकत्र हप्ता या ठिकाणी भेटायला पाहिजे, म्हणजे पाहिजे. कोण कोण या मागणीला सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो आता शांत बसून चालणार नाही, नक्कीच सगळ्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर कोणाला 3,000 रुपये मिळायला पाहिजे. बघा ज्या ताईला 13वा हप्ता भेटला नाही, 14वा हप्ता भेटला नाही, त्या ताईला लवकरात लवकर 3,000 रुपये भेटायला पाहिजेत. आणि अशा कोणी लाडक्या ताई आहेत ज्यांना 14वा हप्ता भेटला नाहीये, 13वा हप्ता त्यांना भेटलाय, त्या ताईला लवकरात लवकर अकाउंटला 14वा हप्ता टाकावा अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. मी सगळ्यांचे कमेंट वाचत आहे लाडक्या ताईंनो, काळजी करू नका. चला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक तुम्हाला पुढे दाखवणार आहे, ती म्हणजे तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या ठिकाणी मी वाचत असतो. बघा दादा तुम्ही संपूर्ण बातमी खूप छान सांगत असतात, धन्यवाद. लाडक्या ताईंनो तुमच्या मी कमेंट्स वाचत आहे, थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर हो सपोर्ट आहे दादा, लवकर द्या, खूप बरं होईल. सर तुमच्या बरोबर आहे, फुल सपोर्ट आहे, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना पैसे द्यावे अशी सरकारला विनंती आहे. सपोर्ट आहे दादा, खूप छान माहिती देत असतात, त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. दादा तुमच्या बरोबर आहे, फुल सपोर्ट आहे. सर तुमच्या बरोबर आहे, फुल सपोर्ट आहे. बघा सगळ्यांनी असं सपोर्ट करत राहायचं आहे लाडक्या ताईंनो. जर तुम्ही सपोर्ट करत राहिलात, सगळ्यांनी जर पाठिंबा दिला तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या बघा आता निवडणुका येणार आहेत, येणाऱ्या निवडणुकामध्ये आता आपल्याला 2100ची मागणी जी आहे ती पण पूर्ण करून घ्यायची भय. आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या ताईंना काय झालेले पैसे भेटत नाहीयेत, अपात्र ज्या ताई झाल्यात, त्याला सगळ्यांना परत एकदा लाडक्या बहिणीत घ्यावी आपली सगळ्यात मोठी मागणी असणार आहे. येणाऱ्या निवडणुकात बघा महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. एक 5 ते 6 महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहेत आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना एकत्र घेऊन मागणी मागायची आहे लाडक्या ताईंनो. बघा आपण शांतते आणि लाडक्या दादांनी आपल्याला चांगलंच केलंय, लाडक्या भावाने आपल्याला मदतच केली आहे. लाडक्या भावाने आपल्याला आतापर्यंत जवळजवळ 13 हप्ते देऊन टाकलेत. मग हे पुढचे पण सगळे हप्ते देत राहावे. आम्ही पण तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे, सरकारच्या आपण सगळ्यांच्या सोबत आहोत, पण ज्या मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्यात त्या सगळ्यांनी एकत्र येऊन करायच्या. त्याच्यामुळे लाडक्या सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.